हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांच्या नावावरून मुलींची अतिशय सुंदर अशी अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। यामध्ये पहिलं नाव आहे वेदांशी आणि वेदांशी या नावाचा अर्थ होतो वेदाचा भाग। त्यानंतरचं नाव आहे स्वरूपा। स्वरूपा नावाचा अर्थ होतो सत्य आणि सुंदर। पुढील नाव आहे श्रीजा। श्रीजा या नावाचा अर्थ होतो सर्जनशील, अतिशय गोड असं हे नाव आहे। त्यापुढील नाव आहे दुर्जा। दुर्जा या नावाचा अर्थ होतो कधीही पराजित न होणारी। हरिद्रा याचा अर्थ होतो सुवर्ण रंग असणारी। कीर्ती या नावाचा अर्थ होतो यशाची स्वामिनी। अमिता। अमिता या नावाचा अर्थ होतो अतुलनीय देवता। प्रमोदिनी। प्रमोदिनी या नावाचा अर्थ होतो आनंद। रुद्रप्रिया। रुद्रप्रिया या नावाचा अर्थ होतो शंकराला प्रिय असणारी अशी ती रुद्रप्रिया। वेदांगी। वेदांगी या नावाचा अर्थ होतो वेदाचा भाग। कैवल्या। कैवल्या या नावाचा अर्थ होतो मोक्षा। अतिशय सुंदर असं हे नाव आहे। प्रथमा। प्रथमा या नावाचा अर्थ होतो पहिली। मोक्षा। मोक्षा या नावाचा अर्थ होतो मुक्ती। हे देखील 2 अक्षरी खूप गोड असं नाव आहे। रिद्धी। रिद्धी या नावाचा अर्थ होतो सर्वांच्या हृदयात असणारी। अमेया। अमेया या नावाचा अर्थ होतो मोजता न येणारी। नित्या। नित्या या नावाचा अर्थ होतो कायम स्वरूपी। मुक्तिदया या नावाचा अर्थ होतो चिरंतन। सिद्धी। सिद्धी या नावाचा अर्थ होतो क्षमता प्राप्त करणारी। मयूरराक्षी। मयूरराक्षी या नावाचा अर्थ होतो मोरासारख्या डोळ्यांची। आमोदी। आमोदी या नावाचा अर्थ होतो आनंददायी। अजिता। अजिता या नावाचा अर्थ होतो वाईट गोष्टीपासून दूर करणारी। कविशा। कविशा या नावाचा अर्थ होतो हे श्री गणेशाचे एक नाव आहे। नंदना या नावाचा अर्थ होतो आनंद देणारी। वेदा। वेदा म्हणजे ज्ञान। मोक्षदा। मोक्षदा म्हणजेच मोक्ष देणारी अशी ती मोक्षदा। प्रज्ञा। प्रज्ञा या नावाचा अर्थ होतो ज्ञान। श्वेता। श्वेता म्हणजेच पवित्र। आराध्या। आराध्या म्हणजेच पहिली। आजच्या व्हिडिओमधील सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठली नावे पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। थँक्यू। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।